दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातील गांधनवाडी या छोट्या गावातले शेतकरी पोहोचले अमेरिकेत, कमावले तब्बल 50 लाख रुपये। ह्या वर्षी या आमच्या आजोबाच्या वडिलाच्या 3 पिढीत खवा नव्हतं, ह्या वर्षी एवढं उत्पादन झालं। वर्षानुवर्ष हे सगळे एकटे शेती करत होते, कुणी कर्जात होतं तर कुणी तोट्यात। आदोर आम्ही एकमेकाला असं ओळखत बी नव्हतं। आम्ही 14 जण एकत्र येऊन गट बांधणी केली। आता आमचं नाव एक राज्यात असं झळकत आहे। शेतकऱ्यांनी एक गट बनवला। नमस्कार, माऊली शेतकरी गट गांधनवाडी। सगळ्यांनी ठरवलं तूर पीक घ्यायचं, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने। तुरीचं उत्पादन हे विषमुक्त काढलं। सगळ्यात मोठी 7 पेळाची पाणी फाउंडेशनच्या शेती शाळेची आणि त्यातून आम्ही नियमार्क फवारणी असेल, दशपर्णी फवारणी असेल, एकत्रित कीड व्यवस्थापन करण्यासाठी कामगंध सापळे, चिकट सापळे, पक्षी थांबे याचा वापर केला। शेतकऱ्यांचा निश्चय पक्का होता, पण मार्ग सोपा नव्हता। दशपर्णी साठी ज्यावेळेस वनस्पती गोळा करायचो तर त्यावेळेस आम्हाला जडीबुटीवाले म्हणून चिडवायचे। त्यानंतर आम्ही एक गटाचा ड्रेस कोड केला होता, तर आम्हाला बँडवाले वगैरे त्या प्रकारच्या उपमा दिल्या। गटाने जिद्द सोडली नाही आणि त्यांच्या मेहनतीला मोठं बक्षीस मिळालं। आघाडीचा जागतिक अन्न ब्रँड टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म्सने त्यांच्याशी करार केला। आम्हाला पाणी फाउंडेशनने टू ब्रदर्स कंपनी जोडून दिली। कंपनीने आम्हाला प्रति क्विंटल 1100 रुपयाचा भाव आम्हाला वाढून मिळाला। गटाने आणखी एक पीक जोडलं, खपली गहू, आणि तुरीसोबत तोही टू ब्रदर्सला विकला। हे रसायनमुक्त उत्पादन थेट अमेरिकेला निर्यात झालं आणि अशा पद्धतीनं या शेतकऱ्यांनी आपलं नाव अमेरिकेतही कमावलं। गट म्हणलं की हक्काचा माणूस आहे। एक ताकदीने एक तुटीने पूर्ण शेतकरी जाते, कोणाच्या सुखात दुःखात लग्नात कार्यात कोणत्या पण गोष्टीत। आज गटाने कमी उत्पन्न, कर्ज, बाजारातील अनिश्चितता असे अनेक प्रश्न सोडवलेत। हे सगळं शक्य झालं कारण गटाने एकत्र पेरलं म्हणून यश उगवलं।